तिकडे अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविराम जाहीर झाला असतानाच इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील टायर शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला। या हल्ल्यात एका इमारतीचं नुकसान होऊन चौघांचा मृत्यू झालाय। टायर शहरासोबतच दक्षिण लेबनॉनमधील इतर काही भागांवर देखील ड्रोन हल्ले झालेत। तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी लेबनॉनमधील लष्करी अभियान सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। इस्रायलकडून लेबनॉनवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इस्रायलचं लष्कर लेबनॉनवर युद्धविरामानंतर देखील इस्रायलनं हल्ला केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होतं।